मुर्दाबाद मुर्दाबाद नितेश राणे मुर्दाबाद 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 लिंगवत्ता कळवाय नितेश राणे भडवाय लिंगवत्ता कळवाय नितेश राणे भडवाय अरे बाप कोपरी चोर मुर्दाबाद 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 नितेश राणे मुर्दाबाद 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 नितेश राणे मुर्दाबाद 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 निमगवत्ता कळवाय नितेश राणे भडवाय निमगवत्ता कळवाय नितेश राणे भडवाय अरे कोंबडी चोराच्या पुराच्या करायच्या काय खाली डोक्यावर पाय कोंबडी चोराच्या पुराच्या करायच्या काय खाली डोक्यावर पाय राणीला घेऊन जा गे नितेश राणे मुर्दाबाद 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 नितेश राणे मुर्दाबाद 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 निमगवत्ता कळवाय नितेश राणे भडवाय जरा कुत्ता बिडाई दो त्याला असं लागतं की बाई म्हणतात की पुरुष म्हणतात मला समजत येत नाही. आणि ते आमचे पक्ष नेत्याला पाकिस्तानचे एजंट म्हणतात. त्याच्या काय सर्टिफिकेट घेतलं का तरी देण्याच्या? त्याच्याकडे काय सर्टिफिकेट आहे का? ते लोकांना काही बोलू शकतं, काय बी प्रदर्शन करू शकतं. आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला काय दिसत नाही. तुमच्या छोट्या माणसाने काय केलं त्यांच्यावर कलमवर कलम लावून देखतात. आणि हे पाकिस्तानचे एजंट म्हणतात. अरे तुमच्या याच्या पक्षाचे तुम्ही काय देश विकणारे एजंट आहो का? ते देशाचे मालक आहो का? तुम्ही स्वतःची आपली भाषा सांभाळा. तुम्ही वंदनीय बाळासाहेबाच्या जे टाइम तिकीट ब्लॅक करत होता साहेबांनी तुम्हाला कुठं पोहोचवलं ते पहा. आणि त्या परिवार आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या अवहेलना तुमच्या लोकसभामध्ये झालेली आहे. तुमच्या काही समजत नाही, तुमच्या बुद्धी नाही का? तुम्हाला एक काम करा, न्यूरोलॉजिस्टकडे जा, ते मेडिसिन घ्या. आणि जे तुमचे आई बाबा आहे ना जे बोलत आहे तुम्ही एजंट का कोणाला बोलतात? ते विकणाऱ्याला मग बोलतात. तुम्ही एजंट तुम्ही आहो. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमचे वडील ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते. त्याला मंत्री कसं आहे, मंत्रीला कसा बोलायचा? तुमच्या भाऊ सांगत होता. तुम्ही आमदार आहे, आमदारच्या बोलण्याची गरिमा पाहिजे. तुमच्या पक्षाच्या नेत्याला आपण काय म्हणतात आणि आपल्या स्वतःला सांभाळा. आणि काय करतात गृहमंत्री साहेब आपण पाहून घ्या. आज जे गरीब माणूस दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी अशी स्टँडबाजी केली असती तुम्ही लवकर त्याला पोलीस स्टेशनवर अंदर घेऊन टाकलं असतं. आणि एजंट बोलणं सोडा. आता तुम्ही स्वतः म्हणतात की मला जेलमध्ये टाकणार. नक्की हा लोक तुम्हाला जेलमध्ये नाही घरात बाहेर काढण्याचे तुमचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने ठेवलेले आहे. आज जनता तुमच्या विरोधात आहे. आणि एजंट बोलणं सोडा. आता तर आम्ही हे पुतळा जळवलं, त्याच्यानंतर राज्याची जनता काय करणार तुम्ही पाहून घ्यायचं. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहो, उद्धव साहेबांच्या शिवसैनिक आहो. मला आगाज करतो. आज मारबोत आहे, तानापोला आहे. त्या मारबोत माझा तुम्हाला घेऊन जाईल रे मारबोत म्हणलात. आणि नारायण राणे साहेब आपल्या पोराला आणि तुम्ही स्वतः काळजी घ्या. या महाराष्ट्रामध्येच बोलायचं आहे, राहायचं आहे. चांगल्याप्रमाणे राहा आणि चांगल्याप्रमाणे बोला. इथं मी तुम्हाला सांगतो. राणेंनी ज्या प्रकारचे वक्तव्य आमच्या पक्षप्रमुखाच्या विरोधात बोललेलं आहे त्या विरोधात आम्ही आज नितेश राणे यांच्या पुतळा दहन केलेला आहे. आणि त्यांच्याच भावानी काही दिवसा अगोदर शिवाजी महाराजांच्या पुतळा तिथं पडलं होतं. त्या ठिकाणी त्यांच्या भावानी एका पोलिसांसोबत उद्धट भाषांनी बोलला. तर मला एकच म्हणायचं आहे की गृहमंत्री झोपलेले आहेत का? जर असं गृहमंत्री पाहत असेल तर यांच्यावर सक्तीची कारवाई झाली पाहिजे. अन्यथा लोकांनी जो लोकसभेत त्यांच्या भावाला हरवण्याचं काम केलं तसेच विधानसभामध्ये पण यांना हरवण्याचं काम करतील असे यांनी आपल्या डोक्यात भरून ठेवावे. आणि नितेश राणेंनी आपल्या अवकाळीत राहावं असं आव्हान करतो. नाहीतर पूर्ण युवासेना शिवसेना यांच्या घरात घुसून यांच्यावर आक्रमक होईल. याची जबाबदारी नितेश राणे स्वतः राहतील.